जीवनाकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे की जीवनाकडं आनंदाने पाहिलं पाहिजे. समस्या ही आहे की आम्ही आनंदाची व्याख्या म्हणजे बेजबाबदारपणा असं केलं. आनंद म्हणजे तुम्ही जे करता आहात किंवा जसे आहात त्याच्यामध्ये तृप्त असणं. आम्ही आनंदाची व्याख्या काय करतो? मौज मजा, आळस, स्वातंत्र्य, स्वैराचार. खरं तर आळस असलेल्या माणसाकडे स्वातंत्र्य कसलं आहे? तो मुळात स्वतःच आळसामध्ये जखडलेला आहे, अज्ञानामध्ये जखडलेला आहे. तुम्ही जसं म्हणता की तुम्ही कोणतीही गोष्ट गांभीर्याने केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही गांभीर्याने कुठली गोष्ट करता त्यावेळेस तुमच्याकडे अहंकार भाव असतो. आनंदाने कुठली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुमची जी सेन्सेस आहे, बुद्धिमत्ता आहे, ती अतिशय उच्च स्तरावर काम करते. मला सांगा, तुम्ही आनंदाने एखादी गोष्ट केल्यावर चांगली होते की गांभीर्याने? लक्षात घ्या, जो माणूस आनंदी असतो ना तो जबाबदार असतोच. लोकांना असं वाटतं की जो माणूस आनंदी आहे ना तो बेजबाबदार आहे, पण त्याचं सगळं लक्ष असतं. फक्त समस्या ही आहे का तो प्रतिक्रिया देत नाही, तो प्रतिसाद देतो आणि प्रतिसादासाठी वेळ लागतो आणि म्हणून तो तुम्हाला बेजबाबदार वाटतो.